चल बाला चल किती आलेला त्याला इथं बोलले नाही आधी पैसा मग जाणार शाळेत. अरे बाबा तुझा अभ्यास बी झालाय आणि तुला इंग्रजी चांगलं वाचता बी येते मग कशाला नाटकी करते इथं बघ मला काय देत नाही तरी बी बघ काय चापून निघाले मी. मध्या तुला सध्यानं दिलं का रे 5 रुपये? नाही कवाच देत नाहीत. बघ तरी बी कसं आवडीने शाळेत जाते. अरे शाळा म्हणजे नुसता अभ्यास नसतो पुरी हा पुरी पुरी जिंदगी आहे बाप्पा आपल्यासाठी कष्ट केलेला असतो आपण शिकावं म्हणून. होय माझ्याला सगळी जाण आहे शाळेत बी सगळं लक्ष अभ्यासावरच असतं की हाय का ना मध्ये. बघ अरे त्या मध्याचा खा जरा. येत जा रोज सकाळचा देत जाईल. अरे बाड्या तसं म्हणायचं असतं. अहो मग कशाला काय बी म्हणताय त्याला तो का आता बारका राहिलाय व्हय? म्हणजे दिसायला असला बारका तरी तो 10वीत गेलाय मागितलं पोरानं 5 रुपये तर काय बिघाडलं. अरे पुन्हा तशी सवय लागती. पैसे द्या तर शाळेत जातो पैसे द्या तर जीवीन. आता समजा एखाद्याला पैसे द्यायचं म्हणलं तर मला कुठेतरी खांदायच्या कामावर जायला लागेल. हा आणि ह्याच्या बापानं काय इथं गटुळं ठेवलं नाही पुरून. मागच्या आठवड्यात आले की मनी ऑर्डर आणि पत्र मी आणून दिले तुम्हाला. मी मोजलेलं 1,500 रुपये होतं त्यातलं 5 मागितलं तर एवढं ओरडता येतोय. अरे तुला पैसा आणायला लावलं तीच चुकलं. अजिबात कवडी मिळणार नाही. जायचं असलं शाळेत तर जा नाहीतर बस दिवसभर तसाच. मला काही नॅट पडत नाही. तुला पस्ती आली तर मला हा ही घे 5 रुपये आणि घाल माड्याव. हा काय माझ्या उपकाराला शाळेत जात नाहीस. दे शाळा सोडून आणि जा गोराकडं.